त्यानंतर अनेक प्रकारचे घोटाळे आहेत। शिक्षणाचा घोटाळा आहे 182 कोटी रुपयाचा। आणि या शिक्षणाच्या घोटाळ्यामध्ये मी आपल्याला सांगू इच्छितो की माझ्याकडे अजून एका आरटीआयचं उत्तर आहे की 70% पेक्षा जास्त मराठी शाळांची पटसंख्या ही मुंबई महानगरपालिकेच्या शाळांची पटसंख्या कमी झालेली आहे। त्यामुळे मराठीचा कळवळा ज्यांना येतो, दर मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या आधी ज्यांना मराठी आठवते, ज्यांना मराठी माणूस आठवतो, त्यांनी मुंबई महानगरपालिकेच्या मराठी शाळांची काय दयनीय अवस्था केली हे मुंबई महानगरपालिकेनेच दिलेल्या उत्तरामध्ये हे स्पष्ट होतं की 70% पेक्षा जास्त पटसंख्या ही या ठिकाणी कमी झालेली आहे। त्यानंतर यांनी टॅब खरेदीमध्ये घोटाळा केला 40 कोटी रुपयाचा। त्यानंतर पाणी प्रकल्पही रद्द केले सुमारे 680 कोटी। गारगाई पिंजाळचा प्रकल्प हा उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांनी रद्द केला होता। मुंबई शहरामध्ये ज्या वेळेला आपली लोकसंख्या वाढत आहे, मोठ्या प्रमाणावरती लोक मुंबई शहरामध्ये राहत आहेत आणि मुंबई शहराची पाण्याची रिक्वायरमेंट ही जास्त असल्यामुळे मोठ्या प्रमाणावरती आपल्याला पाण्याची रिक्वायरमेंट पूर्ण करण्याकरता गारगाई पिंजाळचा प्रकल्प करणं आवश्यक असताना उद्धव ठाकरेंनी बालबुद्धीमुळे बालहट्टासाठी गारगाई पिंजाळचा प्रकल्प जो आहे तो रद्द केला होता। त्यानंतर यांनी नाले सफाईमध्ये घोटाळा केला, यांनी मिठी नदीच्या सफाईमध्ये घोटाळा केला, त्यामध्ये संदर्भामध्ये कॅगने ताशेरे ओढलेले आहेत, त्या संदर्भामध्ये FIR रजिस्टर झालेली आहे, त्या संदर्भामध्ये काही कंत्राटदार, काही त्या संदर्भामध्ये जे एजंट होते त्यांनाही अरेस्ट झालेली आहे, तेही जेलमध्ये गेलेले आहेत। त्यानंतर कचऱ्याचा घोटाळा यांनी 900 कोटी रुपयाचा केलेला आहे। आणि बेस्टची यांनी काय दुर्दशा केली असं आहे की मोठ्या प्रमाणावरती BST ही सस्टेनेबल करण्याची आवश्यकता असते आणि सस्टेनेबल करण्याची आवश्यकता ज्या वेळेला असते BSTची, त्यावेळेला BST मधनं मोठ्या प्रमाणावरती आपल्या ॲडव्हर्टिजमेंटचं इन्कम हे मिळत असतं। त्या सगळ्या ॲडव्हर्टिजमेंटच्या इन्कम मध्ये उद्धव ठाकरेंनी BST मध्ये बसून भ्रष्टाचार केला आणि त्यामुळे ही BST जी आहे ती देशोधडीला लावायचं काम हे उद्धव ठाकरेंनी केलं। पत्राचाळीचा घोटाळा केला, त्यामध्ये तर संजय राऊत जेलमध्ये सुद्धा जाऊन आलेले आहेत आणि पत्राचाळीमध्ये राहणाऱ्या 650 पेक्षा जास्त मराठी कुटुंबांना बेघर करून पैसे खाऊन त्यानंतर आमचं सरकार आल्यानंतर या ठिकाणी हा प्रकल्प आम्ही कार्यान्वित केला आणि त्या ठिकाणी बेघर झालेल्या मराठी माणसांना त्या ठिकाणी घर देण्याचं काम आम्ही केलं। कचऱ्याचा घोटाळा, दत्तक वस्तीचा घोटाळा, भ्रष्टाचाराची बाग म्हणजे आदित्य ठाकरे असं म्हणाले की पेंग्विनला आपलं ब्रँड अँबॅसेडर केलं पाहिजे आणि त्यामुळे हायवे कन्स्ट्रक्शन्सला ती बाग उभारायचं त्यांनी जे काम दिलं होतं त्यामध्ये त्यांनी घोटाळा केला। आणि माझं तर त्यांना असं म्हणणं आहे की खरंच तुम्ही पेंग्विनला ब्रँड अँबॅसेडर करा, पेंग्विनला ब्रँड अँबॅसेडर नाही, पेंग्विनला तुमचं चिन्हच करून टाका, असं माझं आदित्य ठाकरेंना म्हणणं आहे। मी महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये बिल्डिंगचा घोटाळा उघड केला होता। 50,000 कोटीपेक्षा जास्त बिल्डिंग प्रपोजल आणि बिल्डिंग डिपार्टमेंटचा हा घोटाळा आहे। 3673 फायली या फक्त के वेस्ट आणि एच वेस्ट मध्ये उद्धव ठाकरेंचं शासन या मुंबईच्या महानगरपालिकेमध्ये असताना गहाळ झालेले आहेत आणि या प्रत्येक फाईलमध्ये किमान 10 कोटी रुपयाचा घोटाळा आहे आणि असं करून 50,000 कोटीपेक्षा जास्त याच्यामध्ये अग्निशमन दलाचाही घोटाळा आहे। त्यामुळे फक्त बिल्डिंगचा घोटाळा हा 50,000 कोटीपेक्षा जास्तचा बिल्डिंग प्रपोजल आणि बिल्डिंग डिपार्टमेंटचा घोटाळा आहे। उद्धव ठाकरेंनी उंदिरे नाही सोडले, उंदिरांमध्येही त्यांनी घोटाळा केला। मेट्रोला त्यांनी स्थगिती दिली, मेट्रोला स्थगिती दिल्याच्या नंतर 10,000 कोटीपेक्षा जास्त या ठिकाणी हा खर्च वाढला, एस्कलेशन झालं आणि त्यामुळे हा 10,000 कोटीचा फटका जो आहे तो मुंबईकरांना या ठिकाणी भोगावा लागणार आहे।